कारण काय आहे, तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस हे 3 अक्ष आहेत. काही या शाळांना मिळणारं पाणी महाराष्ट्राचं आहे, हो. या शाळांची जमीन महाराष्ट्राची आहे, या शाळांना मिळणारी वीज महाराष्ट्राची आहे. मराठी शिकवलं नाही तर बघून घेऊ. पण मग त्यांनी बघून घेतलंय का नाही मला माहिती नाही. पण श्वास मराठीचा, ध्यास महाराष्ट्राचा असं आहे. काँग्रेसच्या काळातलं मराठीचं राजकारण काय होतं, सेनेचं काय होतं, मनसेचं काय होतं, त्याच काळामधलं नागरी समाजाचं काय होतं, आणि मग हे यशस्वी झालं नाहीये असं जर आपण मानलं तर यानंतरच्या काळातलं काय असलं नाही. इंग्रजी माध्यमाच्या किती शाळांचं आपण अशा प्रकारचं बौद्धिक लेखा परीक्षण केलंय की किती मुलांना इंग्रजी नीट येतंय, किती मुलांना मराठी नीट येतंय, किती मुलांना तिसरी भाषा म्हणून इंग्रजी किंवा संस्कृत नीट येतंय. हा जर आपण वस्तुनिष्ठ आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचं पहिल्या दुसऱ्या भाषा शिकण्याचं जी टक्केवारी आहे बरं शिकण्याची आणि इंग्रजी माध्यमातल्या लोकांची टक्केवारी, यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा अयशस्वी ठरतील. पण असं एक खूप जुनं विधान आहे की चांगली शाळा म्हणजे काय, जी परिसरातली आहे. चांगलं शिक्षण घेण्यासाठी त्यांना तुम्ही 500 किलोमीटर त्यांना स्थलांतर करायला लावण्यापेक्षा त्यांच्या गावात का नाही चांगलं शिक्षण देता येणार. आणि याचाही डेटा काढून बघितला पाहिजे की पाचगणी महाबळेश्वरच्या शाळांमध्ये ज्या मुला मुलीला पाठवण्यात आलं त्यातली किती मुलं टिकली आणि किती मुलं गावांमध्ये परत गेली.